नमस्कार लर्नर्स, मी प्राची दीपक कोकाटे एड्यूएस वाय प्राच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सो या चॅनलवरती आपण नेहमीच मराठी भाषेमधून जे सायन्स कॉन्सेप्ट्स आहेत जे डिफिकल्ट वाटतात ते आपण शिकत असतो। सो तसंच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत 10th सायन्स पार्ट 1 मधील जो सेकंड चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याचा आपण फर्स्ट व्हिडिओ बघणार आहोत। हा व्हिडिओ बघण्याआधी मी ऑलरेडी इंट्रोडक्टरी लेक्चर आहे या चॅप्टरचं जे ॲड केलं आहे या चॅनलवरती, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला पूर्णपणे कळेल। सो मी तो इंट्रोडक्टरी लेक्चर जो चॅप्टर आहे त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन आणि आय बटन दोघांमध्ये देते। सो तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघून घ्या। सर्वात पहिला आहे तो। या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत 3 टॉपिक्स। सो सर्वात फर्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, सेकंड आपण बघणार आहोत डोबेरायनर स्ट्राइड्स आणि थर्ड आपण बघणार आहोत न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स। हे तिन्ही टॉपिक्स नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला जी बेल बटन दिलेली आहे ती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे ऑल नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला क्लिक करायचे आहेत। हे केल्यानंतर मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेन ॲड करेन या चॅनलवरती तेव्हा तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचतील। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हे जे सगळे टॉपिक्स आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत ते क्लिअर होऊन जातील। आणि कोणताही वेळ न दवडता आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला। टॉपिक 1 क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। एलिमेंट्स काय आहेत हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितलं आहे, तरी पण आता आपण त्याची जी डेफिनेशन आहे ती रिवाइज करून घेऊया। एलिमेंट्स कंटेन्स ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स, म्हणजे जर एकाच टाईपचे ॲटम्स एकत्र आले तर त्याच्यापासून एलिमेंट आहे ते बनतात। आता तुम्हाला एक सिनारिओ इमॅजिन करायचा आहे। समजा आपण एका लायब्ररीमध्ये गेलो आहे आणि तिकडचे सगळे टेक्स्टबुक्स आहेत ते अस्ताव्यस्त पडलेले आहेत, कुठेच कोणतं टेक्स्टबुक प्रॉपरली प्लेस नाही आहे। आणि मी तुम्हाला तसंच एक जे टेक्स्टबुक आहे किंवा एक बुक आहे ते आणायला सांगितलं, तर तुम्हाला ते बुक आणायला किती वेळ लागू शकतो? कमी वेळ लागणार की जास्त वेळ लागणार? आता ऑफकोर्स हे सगळे बुक्स आहेत ते प्रॉपरली प्लेस नाही आहेत, कुठे पण ठेवलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक स्पेसिफिक जर बुक आणायला सांगत असेल तर ते तुम्हाला खूपच वेळ लागणार ते बुक शोधायला, कारण तुम्हाला सगळे जी बुक्स आहेत ती तुम्हाला शोधावी लागतील। तसंच आपल्या एलिमेंट्सचं पण आहे। आता आपल्याकडे आतापर्यंत 118 जे एलिमेंट्स आहेत ते शोधून काढलेले आहेत आपल्या सायंटिस्टने। सो त्याच्यामधून मी समजा एक स्पेसिफिक एलिमेंट आहे त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायला सांगितली तर तुम्हाला बरंच विचार करावा लागेल किंवा तुम्हाला 118 एलिमेंट्स आहेत त्याचीबद्दल माहिती पण नसणार आहे। सो आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांनी हे जे सगळे एलिमेंट्स आहे त्यांना जे एलिमेंट्स आहेत ज्यांची प्रॉपर्टी सेम आहे त्यांना क्लासिफाय केलं आणि ज्यांचे डिफरंट आहे त्यांना क्लासिफाय केलं। सो अशा प्रकारे आपण जे एलिमेंट्स आहेत ज्यांची प्रॉपर्टी सेम आहे ती इझिली लक्षात ठेवू शकतो आणि त्याच्याबद्दल आपण प्रॉपरली स्टडी करू शकतो। सो जसं आपल्या लायब्ररीमध्ये जे बुक्स आहेत वेगवेगळ्या सेक्शनप्रमाणे ठेवले असतात, जसं की इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, त्याच्यानंतर लँग्वेजेसचे जे बुक्स आहेत ते प्रत्येक लायब्ररीमध्ये प्रॉपरली प्लेस्ड असतात। सो तुम्हाला जर एक कोणतं हिस्ट्रीचं बुक घ्यायचं असेल तर तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा जिओग्राफीमध्ये नाही शोधत बसत, तुम्ही त्या हिस्ट्रीच्याच जे आहे सेक्शन तिकडे जाऊन शोधता। तसंच आपल्या एलिमेंट्सचं पण समजा मी एक स्पेसिफिक एलिमेंट तुम्हाला सांगितला तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती घेण्यासाठी जास्त विचार करावा लागत नाही त्या एलिमेंट्सना प्रॉपरली क्लासिफाय केल्यामुळे। सो याच्यामुळेच आपलं जे क्लासिफिकेशन आहे हे सायंटिस्टनी केलं या रिझन्समुळे, कारण आपल्याला प्रॉपरली स्टडी करता यावा म्हणून। सो आता तुम्हाला कळलं असेल की जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण क्लासिफाय का केले ते, आणि आता जे सायंटिस्ट आहेत ज्यांनी कशाप्रकारे हे एलिमेंट्स आहेत त्यांना क्लासिफाय करायला स्टार्ट केलं किंवा सुरुवात केली ह्याची आपण जी इन्फॉर्मेशन आहे ती नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत। टॉपिक 2 डोबेरायनर स्ट्राइड। 1817 या इयरमध्ये जे डोबेरायनर हे सायंटिस्ट आहेत त्यांनी एलिमेंट्स आहेत त्यांना क्लासिफाय केलं। सो त्यांची जी मेथड होती त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, जे एलिमेंट्स आहेत ज्यांची प्रॉपर्टी सेम आहे त्यांना डिवाइड केलं 3-3च्या ग्रुपमध्ये, म्हणजे 3 असे एलिमेंट्स ज्यांची प्रॉपर्टी सेम आहे त्यांना एक ग्रुपमध्ये ठेवलं। असंच त्यांनी वेगवेगळे 3-3चे एलिमेंट्सचे ग्रुप केले। सो त्यावेळेला खूप कमी एलिमेंट्स होते ते आपल्याला माहिती होते। सो ते जेवढे एलिमेंट्स त्यांना माहिती होते त्यांना 3-3च्या ग्रुपमध्ये त्यांनी क्लासिफाय केलं।
या ग्रुपमधील जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे आता आपण एक कोणता तरी ग्रुप घेऊया, त्याच्यापैकी हे जे 3 एलिमेंट्स आहेत त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्ये त्यांनी लावलं. सो त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलं ॲटॉमिक मासेसनुसार या एलिमेंट्सना. सो त्यांचं असं म्हणणं होतं डोबेरायनर्सचं की जे फर्स्ट आणि जो थर्ड एलिमेंट आहे त्याचा जो ॲटॉमिक मास आहे, ठीक आहे, त्याला आपण जर त्याचं जे मीन काढलं तर आपल्याला जो मिडल एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे तो मिळणार आहे. सो ही जी मेथड आहे डोबेरायनर्सची त्याला आपण डोबेरायनर्स ट्रायड्स असं म्हणतो. का? कारण त्यांनी 3च्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना डिवाइड केलं त्याच्यामुळे. डोबेरायनर्स ट्रायडला आपण एक्झाम्पल्स घेऊन थोडं समजून घेऊयात. सो मी इथे 3 एलिमेंट्स घेतल्यात, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. या तिघांची जी प्रॉपर्टीज आहे ती सेम आहे आणि मी त्याने इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये पण लावलं आहे. सो लिथियम इज 6.9, त्याचा ॲटॉमिक मास आहे, सोडियमचं 23 आणि पोटॅशियमचं 39.1. सो हे मी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये पण लावलं आहे. सो जो डोबेरायनर्सचं जे म्हणणं होतं की जे फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट आहे त्याचं जे ॲटॉमिक मास आहे त्याचा आपण मीन काढलं की आपल्याला सेकंड जो एलिमेंट आहे त्याचा आपल्याला ॲटॉमिक मास मिळतं. सो हे आपण प्रूफसोबत करून घेऊयात. सो हे जे 6.9 आहे प्लस मी 39.1 करते आणि त्याला आपल्याला त्याचं मीन काढायचं, म्हणजे आपल्याला 2ने डिवाइड करायचं कारण हे 2 नंबर्स आहेत म्हणून. सो ॲडिशन किती होणार? 9 + 1 10, 0 1 कॅरी, त्याच्यानंतर 6 9 15, देन 16 6 अगेन 1, देन इथे काय झालं 46 आणि डिवाइड बाय 2. सो आता मी 46ला 2ने डिवाइड करणार आहे. सो किती येणार? 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6 आणि 2 0 जा 0. सो इथे जर तुम्ही बघितलं हे जे 23 आहे हे आणि हा जो सोडियम आहे हे जे मास आहे हे इक्वल आहे. सो डोबेरायनर्सचं हेच म्हणणं होतं की फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट आहे ह्याचा आपण जर मीन काढला तर आपल्याला जे सेकंड एलिमेंट आहे त्याचा आपल्याला ॲटॉमिक मास मिळणार. सो असं तुम्ही हे फक्त एकच एक्झाम्पल नाही आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, अजून बरेच एक्झाम्पल्स आहेत. सो त्याच्यानुसार पण तुम्ही ट्राय करून बघू शकता, आपल्याला प्रॉपरली येऊन जाईल. जसे की बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे, हा एक एक्झाम्पल आहे. तसंच आपण अजून वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन हे जे आहे डोबेरायनर्स ट्रायड ह्याला ट्राय करू शकतो. डोबेरायनर्स ट्रायड हा फर्स्ट अटेम्प्ट होता सायंटिस्टने, हा ऑलमोस्ट 200 वर्षांपूर्वी केला होता, त्याच्यामुळे पूर्ण प्रॉपरली एक्झॅक्ट नव्हता. डोबेरायनर्स ट्रायड हेल्पफुल असून सुद्धा त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स होते, जसं की त्यावेळेचे जे सगळे नोन एलिमेंट्स होते त्या सगळ्यांना आपण डोबेरायनर्स ट्रायडमध्ये ॲड करू शकत नव्हतो. सो असे काही बरेचसे लिमिटेशन्स आल्यामुळे आपण डोबेरायनर्स ट्रायड आहे त्याला रूल आउट केला, आपण त्याला यूज करत नाही. डोबेरायनर्स ट्रायड रूल्ड आउट झाल्यानंतर बाकीचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी नवीन नवीन थेअरीज पुटफोर्थ केल्या. सो त्या कोणत्या थेअरीज आहेत पिरियॉडिक क्लासिफिकेशनच्या त्या आता आपण बघून घेऊयात. टॉपिक 3, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. इन इयर 1866 मध्ये जे सायंटिस्ट आहेत न्यूलँड्स त्यांनी लॉ ऑफ ऑक्टेव्स ही जी थेअरी आहे ती प्रपोज केली होती. सो या थेअरीमध्ये त्यांचं काय म्हणणं होतं की जसे 7 सूर आहेत सा रे ग म प ध नि सा. सो याच्यामध्ये काय होतं, जो फर्स्ट नोट आहे सा आणि जो एथ नोट आहे, एथ नोट काय येतो परत येतो वरचा सा. सो या दोघांमध्ये जसं सिमिलॅरिटीज आहेत तसंच आपले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यानुसार त्यांच्यामध्ये पण सिमिलॅरिटीज येतात. सो त्यांनी काय केलं, जे सगळे एलिमेंट्स त्यावेळेला त्यांना नोन होते त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्ये लावलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जो फर्स्ट एलिमेंट आहे आणि जो एथ एलिमेंट आहे त्याची प्रॉपर्टीज सिमिलर येते. सो ते आपण बघूयात कसं ते. क्लोरीनपासून एथ एलिमेंट येते क्लोरीन. सो फ्लोरीन आणि क्लोरीन या दोघांचे पण प्रॉपर्टीज सेम आहेत कारण हे दोघं हॅलोजन्स आहेत. सो असंच आपण पुढे पण बघितलं, जसं की सोडियम आहे हा फर्स्ट एलिमेंट जर मी कन्सिडर केलं त्याच्यापासून एथ एलिमेंट कोणतं आहे तर पोटॅशियम. सो पोटॅशियम आणि सोडियम दोघांचे पण प्रॉपर्टीज आहेत ते सेम आहेत आपल्याला माहिती आहे. सो असंच त्यांनी प्रपोज केलं की फर्स्ट एलिमेंट आहे आणि जो एथ एलिमेंट येणार आहे त्या दोघांचे प्रॉपर्टीज काय आहेत सेम येणार आहेत. सो तुम्हाला कळलं असेल न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स काय आहे ते. सिम्पली फर्स्ट जो एलिमेंट आहे त्याच्यापासून जो एथ एलिमेंट कोणता पण येणार आहे त्याचे प्रॉपर्टीज सेम असणार आहे. तुम्हाला त्या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स कळलेला आहे, पण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्समध्ये काही लिमिटेशन्स पण होते ते आपण बघून घेऊयात. सो न्यूलँड्सनी काय केलं, जे 2 एलिमेंट्स आहेत त्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवलं, जसं की इथे तुम्ही बघू शकता कोबाल्ट आणि निकेलला एकत्र ठेवलं आणि सेलेनियम आणि लॉरेन्शियम आहे त्याला पण एकत्र ठेवलं. सो त्यांनी हे जे एकत्र ठेवल्यात एलिमेंट्स 2 एलिमेंट्सने एकाच ग्रुपमध्ये त्याच्यामागे काहीच रिझन्स दिलेलं नाही आहे. आणि हे जे 2 एलिमेंट्स एकत्र पण ठेवलं त्यांना म्हणजे सिमिलर प्रॉपर्टीज नाही आहेत अशा पण ग्रुपमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. जसं की इथे कोबाल्ट आणि
निकेल यांना त्यांनी हे जे हॅलोजन्स आहे त्याच्या ग्रुपमध्ये ठेवलं आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोबाल्ट आणि निकेल हे मेटल्स आहेत आणि हॅलोजन्स आहेत ते नॉन मेटल्स आहेत. या दोघांच्या प्रॉपर्टीजमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, तरी पण त्यांनी एकाच ग्रुपमध्ये ठेवलं. त्याच्यामागे पण काही रिझन्स दिलं नाही. तसंच इथे फेरससोबत पण केले. आता फेरस इज अ मेटल, त्यांनी ऑक्सिजन आणि सल्फर या नॉन मेटल्ससोबत त्यांना ठेवले. सो त्याच्यामागे त्यांनी काही रिझन्स दिलं नाही किंवा का त्यांनी ठेवलं ते पण सांगितलं नाही आहे. देन इथे बाकीचे जे काही एलिमेंट्स आहेत जसं की कॅल्शियम नंतर जे काही येणारे एलिमेंट्स होते त्यांचे प्रॉपर्टीज आणि ज्या ग्रुपमध्ये त्यांना ठेवलं आहे त्यांचे प्रॉपर्टीज एक होत नव्हते. सो जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स होते 1866 नंतर त्यांना आपण या जे लॉ ऑफ ऑक्टेव्समध्ये आपण ॲडच करू शकत नव्हतो किंवा ते ॲड केलं तरी पण ते प्रॉपर्टीज काही प्रॉपरली बसत नव्हते ज्या ग्रुपमध्ये त्यांना आपण ॲड केलं होतं त्याच्यामुळे. सो हे जे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे या रिझन्समुळे फेल गेलं आणि ह्याच्या पुढे बरेचसे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी नवीन पिरियॉडिक टेबल्स आहेत ते आपल्याला दिलेले आहे. सो त्याच्याबद्दल आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण 3 टॉपिक्स कव्हर केलेले होते. सर्वात फर्स्ट होतं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, सेकंड आपण बघितलं डोबेन-एनर्स्ट्राइड आणि थर्ड आपण बघितलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आय होप तुम्हाला हे जे 3 टॉपिक्स आहेत ते कळले आहेत आणि जर तुम्हाला काही डाऊट्स येत असतील तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा सो दॅट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते जे डाऊट्स आहेत त्यांना क्लिअर करून घेऊ शकतो. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्टडिंग आणि थँक्यू फॉर वॉचिंग टिल दी एंड. जर तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स या चॅप्टरमध्ये डाऊट येतो आहे किंवा त्या कार्बन कंपाऊंड्सच्या चॅप्टरला शिकायचं असेल तर प्लीज या लिंकवरती क्लिक करा. या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला फर्स्ट व्हिडिओची लिंक मिळेल आणि असेच मी 4 व्हिडिओज कार्बन कंपाऊंड्सचे ॲड केलेले आहेत सो दॅट तुम्ही प्रॉपरली ते व्हिडिओज बघून कार्बन कंपाऊंड्स हा चॅप्टर शिकू शकता.